शिवायला कडक उत्तर जाते का नाही का वाकडी तिकडे केली थोडी. तर नमस्कार मित्रांनो. तर बघा एक जण एका ताईची कमेंट आली की दिव्या करताना आम्हाला दावत नाही ती. तर आज का बघा दिव्याला ही भाकरी करायला आणि म्हणलं ते दिव्याचा आपण लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह म्हणजे करताना कधी कधी काय होतं की दिव्या करत असते आणि मी अचानक येते आणि व्हिडिओ काढते, त्यामुळे तुम्हाला ती करताना दिसत नाही. तर आता दिव्या आज लागली भाकरी करायला आणि मी इकडं भाजणार आहे आणि दिव्या तिकडं करणार आहे. तर बघा आपल्या दिव्याची भाकरी तुम्हाला पटापटा उरक परत मग तिला व्हिडिओ लय मोठा होतो. एवढा मोठा व्हिडिओ केव्हा बघायचा? अरे मग थांबा, काय करती मी चुरून बोलत 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 उरक. कण 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 कण. आमच्या दिव्याच्या अंगात किती स्पीड आहे ती पण तुम्हाला दावते. आमच्या दिव्या चालाक आहे का नाही ती होय. त्यावर मी कानात काडी घालते. काय कान चुरचुर करत, कान चुरचुर नाही करत. विनाकारण काय होते की कानात गुदगुद करते. काय तर त्याला उपाय तुम्ही बोलत बोलत कर. स्किप करून बघा. स्किप म्हणजे बोलतच बसते इकडं. ते करायचं लांबच राहिलं तर कानात कुरकुर कुरकुर करते. काय होतंय गळा दुखतंय का? हा काल पाय दुखत होतं तर पायावर जरा थोडा तो पाय दिला तर बरं वाटलं होतं. देऊ का गळ्यावर पाय? कशावर? गळ्यावर दुखाचा राहील. होय की. मला काय तुला पाठवायचा नाद आहे काय लवकर? पुढं वरी वरी पुढं म्हणून वरी पाठवायचा नाद आहे होय. चला पाहून होईल. चला पाहू. तर बघा ही आपली दिव्या अशी चुरते. अशी मस्त बी चुरल्यानंतर भाकर कशी होती? छान छान. मस्त. तर आमच्या दिव्याला सांगून ठेवलंय मी भाकर जास्त वेळ चुरली की भाकर एकदम छान होती, तुटत नाही, काय नाही, चिरत नाही. तर खूप जणांची कमेंट आली दिव्या करताना दावत नाही. तर दिव्या आपल्याकडे करते. तर मी अशी काय तर बाहेरचं काम करत असली की येते आणि व्हिडिओ काढते. मग तेवढ्यापुरतं तुम्हाला ते थोडाच व्हिडिओ दिसतो आणि जास्त झाले की परत मग उगाच स्किप करत बघत बसायचा होय. तर म्हणलं आज दावावं दिव्याची आमच्या भाकरी. तर दिव्याला आमची दिव्या 15 दिवसात फक्त 15 दिवसात स्वयंपाक शिकली. आणि 15 दिवसात का शिकली ग एवढं लवकर फास्ट? सांग जरा. आमचे तर कर सांग. आमचं पप्पा आहे का नाही, त्या दिवशी काय झालं, मला मम्मीनं करायला सांगितली. मग मला आधी नाही म्हणून सांगितलं सर. पप्पा आलं म्हणलं कर बघ तुम्ही कसं येत नाही. मग बिहाणं केली. मम्मी सांगितलेली चपाती बघायला तिकडे आली, पण पप्पाला सांगितलेली चपाती एकदम मस्त गोल आली बघ. म्हणून त्या पाय मी शिकली आणि तेव्हापासून माझी आई मला स्वयंपाक करायला लावायला सांगितली. म्हणजे स्वयंपाक करायला सांगते. चांगलं असतं स्वयंपाक केलेलं. उरक पटपट दावू दे मला. 3 मिनिटाचा इथंच व्हिडिओ झाला. झाला मग काय बंद कर की. तर झाली. थांबते चालते की. तर अशी मस्त पैकी आमच्या दिव्याला स्वयंपाक शिकवला. खेळू नको ग. उरक पटकन. खेळ थोडी नाही बघू ते टॉप आणि त्याच. तर दिव्या एकदम 2 भाकरीचं ती नाही एकदम पीठ ते म्हणून ठेवले. आम्हा बायकांना सवय असते जर एक भाकर खायची म्हणलं ना कधी झालं तर आमच्यात कसं असतं बघा. दिव्या आणि गणेश तर चपाती खाते ती. मग 2 भाकरी करायची असली ना की त्यांना विचारायचं तुम्हाला किती भाकर खायची. 1 भाकर म्हणली ना अशी 1 भाकर करायची सरताना सरली पाहिजे का नाही. काल रात्री 1च भाकर खायची म्हणलं 1च भाकर टाकली. एवढी मोठी भाकर टाकली जाण नव्हती एवढी बघा हे दोन्ही मिळून असेल. पातळ भाकर केली ती पण सरता सरली नाही. ती म्हणलं 1 भाकर होती का काय मला सरली सुद्धा नाही. तर 2 करण्यापेक्षा 1च करायची होय. छोटी छोटी करण्यापेक्षा आपली 1च केली पण पातळ एवढी तवा भरून केली मस्तपैकी पातळ. तेवढी भाकर खाल्ली नाही त्यातनं बी शिल्लक राहिली. तर हे बघा आमच्या दिव्याची भाकर घेतली. दिव्याला आमच्या सगळा स्वयंपाक येतो. तिला खाली उभा राहून करू वाटत नाही पण उभा ती बसून करते. पण कशी ना करायला जाऊ द्या करते. शिकली स्वयंपाक एवढा बास.
कारण की मी स्वयंपाक कधी शिकली होती, लग्न झाल्यानंतर. लग्न झाल्यानंतर पण मला स्वयंपाक येत नव्हता. मग काय केलं माहितीये का, तुझ्या आजीनं मला आणि पप्पाला वाईले टाकलं आणि फक्त आजी तुझा आणि आजोबाचा तुझ्या हा. मामाचा ते तेवढा स्वयंपाक करायची आणि आमचा स्वयंपाक तशीच राहून द्यायची, आमचा आम्हाला करायला लागायचं. मग तुझं स्वयंपाक कोण करायचं? मला तसंच बळबळ एकदा पहिल्यांदा स्टार्टिंगला मी केला शेवाळ्याचा भात. शेवाळ्याचा भात केला आणि त्यात एवढं पाणी झालं, शिल्लक पाणी राहिलं, असं चिखलागत भात झाला. त्यावेळेस मग आली सासूबाई आल्या, म्हणाल्या काय या भाऊ येतं का हिला, या भावाची आहे का. आता त्यांची भाषा सांगते, लय गेली या भावाच्या भोकाची म्हणली. काय करते आता, येत नव्हतं आपल्याला, शिकलो नव्हतं ना आपण, शाळा शिकत होती मी ना, लग्न झालं त्यामुळे येत नव्हतं मला. म्हणून अशी कोण काढते का तसं मला. म्हणून मी आमच्या दीदीला नाव ठेवली ना पाहिजे कोणी. वाकडी चपाती केली बघा मी. छान आली की. तर बघा ही दिव्याची आमची चपाती इथं थोडीशी ही झाली, नाही तर बघा एवढी चपाती म्हणते भाकरी, पण भाकरीवर जास्त बोट उमटले, ते बोट उमटावायची नसते, ती जरा अशी 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 शार्प करायची असते. आणि तू नका ज्ञान शिकवू मला, तू बस तुझे पूर्वजांचं नका सांगू मला. आमच्या काळात आहे का नाही, आताच्या काळात आहे ना, आम्ही काय करतो माहितीये का, अशी एवढी पोट उमटवतो. ही तिला काळातलं नाही सांगते. मी बस कधी करायला लागलं की हिचं काय सांगते, बोट उमटायची नसेल, बोट उमटवायची नसेल. तुम्ही कमेंट करून सांगा उमटावायचे असते का नसते. ज्यावेळेस आम्ही बास बास की किती मोठी करते आता, माझ्यासारखी सवय लागली मला तुरीला थोडी भाकर केली. कुठं झाड राहिली का सांग मला. जाण नाही राहिली, पण ही जी आहे ना, ही अशी अशी छान भारी दिसते. त्याला बोट जास्त उमटवली ती, दुसरं काय नाही केली. आणि एवढी मोठी भाकर केली. आता उचला येते का काय माहिती. तर बघू तुम्हाला दावते मी तव्यावर टाकून शिव. बघा आपण दिव्याची भाकर त्याच्यावर टाकून बघू कशी येते का नाही, उचलते का नाही. एवढी मोठी केली कशाला, तर पहिल्यांदाच लागली अशी व्हायला. कडक उतर जाते का नाही का, वाकडी तिकडे केली थोडी तर उचलली. डन 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 तर गेली. आणि दिव्या माझ्यासारखीच भाकर करायला शिकली. तर एवढा तवा भरून भाकर असते बाबा माझी. रात्री एवढीच भाकर केली तर त्यांना सरली नाही, तर दिव्यानं आपल्या जरा थोडी कशी केली वैशी. तर चला दाव परत भाजून भिजवून भाकर तुम्हाला दावते कशी झाली नाही, कशी झाली ती. तर चला भाजते भिजते एवढी. तर पाणी आता मीच लावते. आता तिकडं बसले ते आणि इकडं आम्ही ठेवली शेगडी. शेगडीवर भाकरी करत असते मी, म्हणजे कडक छान लागते खायला होय. नाहीतर त्या चुलीवरची अशी गिळगिळ भाकर होती. चुलीवरची कोण म्हणलं गिळगिळी होती. गॅसवरची उलटून चुलीवरची छान लागते, चुलीवरची गिळगिळी होती मला. चुलीवरची भाकर 1 नंबर असते. चुलीवरची भाकर आणि चटणी. शेगडीवरची 2 नंबरला आणि 3 नंबरला गॅस. तर चुली तर त्या शेगडीत काही फरक नाही, काय काय का नाही, छान तशीच होती का नाही कडक झालं. तर चला दिव्या बसली तिकडं, पाणी लावायला लागेल मला. त्याला दाखवू भाजल्यानंतर. कशी आहे भाकर मस्तच. तर ही अशी का भाजली, कारण की इकडं ट्रॅक्टर आलाय पाण्याचा त्यामुळे आवाज येणार. तर ही बघा आमची अशी भाजायची पट्टी बिट्टी वगैरे असते, करंट बसून होय. नाहीतर भाकर व्हायची 1.5 दमडीची आणि श्वाक बसायचा. तर ही भाकर आपली बघा दिव्याची भाजताना दाबावी म्हणलं होय. नाहीतर परत अजून म्हणायची भाजताना कुठे दाखवली. बघा अशी भाकर बघा अशी भाजते. मला भाजा येत नाही ग, मीच भाजले. मी दिव्याला भाजून देत नाही, कारण की शिगडीला थोडा जरी आपला हात जरी लागला तर करंट बसते, म्हणून हे अशा पट्ट्या आणल्यात बघा. पट्टीला थांबली अशी पट्टी जळून गेली ते फेकून द्यायची आणि नवी काढायची, नवीन आणायची. एकदम 2-4 पट्ट्या आणून घेतो आम्ही घरी. तर लाकडाच्या मशनीतनं पट्टी आणायची काढून द्यायची.
तर हे बघा आपल्या दिव्याची भाकर भाजायला चालू आहे इथं आणि इकडं 2 केल्यात आणि इकडे ही 4थी करायला चालू आहे. तर कशी आली थांब आधी मला इकडे बघू दे करपण. तर ही आहे आमची शिगडी. हा हे तर असे घाण जरा ते ह्याचं पडले नावं ठेवू नका. आणि ही इकडे बघा हिनं 4थी भाकर केली तिची. तर संपूर्ण भरून तर ह्यातला शेप दावते तुम्हाला आधी कसा आहे. होय नको हा का ही पहिला शेप आहे. हां ही दुसरावाला आहे होता ते थोडा कच्चा राहिला म्हणून घेतला आणि ही 3रावाला आहे आणि ही 4थावाला आहे. तर मला सगळ्यात आवडलेला शेप 3रावाला आणि 4थावाला. 2रावाला बी ठीक आहे. पहिलावाला जरा असा तसाच नकाशा आहे पण असू द्या. पोरगी शिकली मुलगी शिकली प्रगती झाली. तर चला आता झाले आमची घरात आहे ती 5 माणसं. भाकरी लागतात आम्हाला 4. 5 माणसं कोण कोण मोठ्या तू मी आमचा मत पप्पा एक असतो. तर चला बघा कमेंट करून सांगा दिव्यानं कसं केले. मी तर तुम्हाला सांगितलं ह्यातला पहिला मला आवडला नाही, 2रा मला नाही आवडला, 3रा शेप आवडला, 4थावाला हिता आहे. आणि कमेंट करून सांगा कशा केल्यात कशा नाहीत. तर सांगितलेलं चांगलं जरा असतं. कुठं जर चुकला असला तर जरा हे करून घ्या. काय म्हणतात त्याला का मानून घ्या. तर कशा आल्यात आमच्या दिव्याच्या चपाती भाकरी. भाकरी. तर चला बाय बाय. बाय. आणि दिव्याच्या हातची भाकर खायला या घरी. या. दिव्या आमची करून घालील तुम्हाला. या तुम्ही म्हणताल परत भाकरी आहे तर 5 बोलता अख्ख्या गावाला. तुम्ही या मग आम्ही एवढं सगळं पिठाच्या भाकरी करतो. तर चला बाय. बाय.